अभी जिनके खाते में पैसे नहीं आए वो भी आज रात से कल से सबके खाते में पूरे पैसे आ जाएंगे। कारण आपण आधार सीडिंग करतोय, काही ठिकाणी आधार सीडिंग झालं नसेल तर त्यांच्यामुळे त्यांचे पैसे पोचले नसतील, पण 1,04,00,000 महिलांच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत। हा आकडा 2.5 कोटीपर्यंत जाणार आहे, 2.5 करोड तक ये आकडा पोहोचने वाला। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, 2 दिवसांपूर्वी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता विस्तांतर झालेला होता, तर आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून जुलै महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे आजपासून विस्तांतर सुद्धा होणार आहे। थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला आहे। एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत। महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला आहे की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलैचे 1500 रुपये पोहोचलेले आहेत, तर आजपासून ऑगस्टचे 1500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच एकत्रितपणे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता एकत्रितरित्या 3000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे, कोणत्या लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल केले जाणार आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे सुद्धा आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु राज्याच्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। थेट आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा। आज आपल्या प्रत्येकीला ज्यावेळेला स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा, हा सन्मान निधी जमा झाल्याचा मेसेज येतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो। जर 5000 आणि 3000 कोणी वाढवला असेल तर या महायुतीच्या सरकारने वाढवलेला आहे। एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली, त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला। आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। तर बघा लाडक्या बहिणीनं, आताच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आज सकाळपासून पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। आज दुपारी दुसरा टप्पा सुद्धा सुरू होणार आहे। त्यामुळे आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी केलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा, आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सकाळीच माहिती दिलेली आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, सध्याच्या स्थितीला जुलैचे 1500 रुपये विस्तांतर होत आहेत। आज दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। बघा, आज सकाळीच पत्रकारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना प्रश्न विचारलेला होता, त्यावरती एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत। कुठल्याही योजना बंद केलेल्या नाहीत। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत आणि अजितदादांनी सांगितलं राज्याची आर्थिक परिस्थिती
सुधारल्यानंतर आम्ही 2100 रुपये वस्तुस्थिती आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आजपासून जुलै हप्त्याचे ऑगस्ट हप्त्याचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत. परंतु काही लाडक्या बहिणींना वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे. बघा, लाडक्या बहिणीनं आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी गैरसमज सुद्धा करायचं नाही, चिंता सुद्धा करायची नाही. कारण लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये काही तांत्रिक अडचण होते, त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये काल पैसे येऊ शकले नाहीत. परंतु आज ती तांत्रिक अडचण दूर सुद्धा झालेली आहे. त्यामुळे आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. परंतु आज राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार 14,000 पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, 15,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत. कारण टोटल मिळून 26 लाख बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे. तर या 26 लाख बहिणींमध्ये काही पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेले होते, काही सरकारी महिला होत्या त्यांनी सुद्धा अर्ज केलेले होते, काही सरकारी पेन्शन घेत असणाऱ्या महिला सुद्धा होत्या त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले होते. त्यांनी सुद्धा 12 हप्त्यांचे 18,000 रुपये घेतलेले आहेत. परंतु यापुढे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार नाही. ज्या ज्या बहिणी पात्र असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. त्यामुळे लाडकी बहिणीनं तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का, तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही. बघा, आज राज्य सरकारकडून 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. आज 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत. उद्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींना पैसे येतील आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे. म्हणजेच एकंदरीत रक्षाबंधन पर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने वितरण सुद्धा होणार आहे. रक्षाबंधनच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून रक्षाबंधन चोळणी विस्तार सुद्धा होणार आहे. परंतु ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत, ज्या 12 बँकेमध्ये पैसे येणार आहेत, त्या 12 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी वाचून दाखवत आहे. तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ही यादी पाहणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या गावामधील, तुमच्या तालुक्यामधील, तुमच्या जिल्ह्यामधील, तुमच्या शेजारच्या काकूला पैसे येतील, समोरच्या ताईला पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा या प्रमुख पात्रतेमध्ये बसत आहात का, प्रमुख नियमांमध्ये बसत आहात का, महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ज्या ज्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली होती त्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 दिवसांपासून जुलैचे 1500 रुपये सुद्धा आलेले आहेत. ज्या बहिणींना जुलैचे 1500 रुपये मिळालेले असतील त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1500 विस्तार सुद्धा होणार आहे. त्यासोबत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आलेला नव्हता त्या बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याचा 12 हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आज 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे. परंतु आज काही बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये येतील, काही बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये येतील, तर काही बहिणींच्या खात्यामध्ये 4500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत. म्हणजेच ज्या बहिणी जास्त नियमांमध्ये बसत असतील त्यांना जास्त पैसे सुद्धा मिळणार आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवणार आहे. त्यासोबतच 12 बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत. परंतु अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा या महत्त्वाच्या नियमांमध्ये बसत आहात का, महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून 1 जूनपासून ते 1 ऑगस्टपर्यंत सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होती. तर या पडताळणीमध्ये 26 लाख बहिणींचे अर्ज बाद सुद्धा
करण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज या 26 लाख बहिणींपैकी असेल तर या ठिकाणी तुमचा अर्ज अपात्र होणार आहे, तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा पाहायचं आहे की तुम्ही सुद्धा नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत आहात का, कारण ज्या ज्या बहिणी पात्र होत्या त्या बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे आलेले आहेत। त्या बहिणींनी सकाळपासून पोस्ट बँकेमध्ये SBI बँकेमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणीने रक्षाबंधनची ओवाळणी बँकेमधून काढून सुद्धा आणलेली आहे, परंतु जर तुमच्या खात्यामध्ये अजून रक्षाबंधनची ओवाळणी विस्तांतर झालेली नसेल तर तुम्ही महत्त्वाची 2 कामे करायची आहेत, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। त्यासोबत जर तुम्ही रेशनधारक लाडक्या बहिणी असाल, म्हणजेच तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण राज्य सरकारकडून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना आनंदी करण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, घेतलेले आहेत। त्या 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये लाडक्या बहिणींना सुद्धा घेता येणार आहे। जर तुम्ही रेशनधारक लाडक्या बहिणी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, तर ते 5 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत, परंतु त्या अगोदर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरलेले होते, परंतु या 2,52,00,000 बहिणींमधून 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। आता फक्त 26 लाख बहिणींना याच्यामधून बाद करण्यात आलेले आहे। आता फक्त 2,26,00,000 बहिणींच्याच खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे, 3 गॅसचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर या 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे 3 दिवसांमध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि 12 बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहे। आता आपण थेट 12 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक जिल्ह्यांची यादी पाहायची आहे। म्हणजेच तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येतील। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। बघा आजच्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा सर्वात प्रथम पहिला जिल्हा मुंबई शहर। या मुंबई शहरामध्ये जास्त प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी आहेत, म्हणजेच या शहरामध्ये 50,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत। त्यामुळे सर्वात अगोदर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा येणार आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे पुणे शहर। बघा या पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड असेल, त्यासोबतच लाडक्या बहिणींना येरवडा असेल, त्यासोबतच उंडरी पिसोळे असेल, कात्रज असेल, कोंढवा असेल, स्वारगेट असेल, हडपसर असेल, बेकराईनगर असेल, अशा प्रमुख ठिकाणी पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। म्हणजेच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत, कारण यामध्ये जास्त प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी आहेत। त्यामुळे सर्वात अगोदर मुंबई शहर आणि पुणे शहराला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं 12 जिल्ह्यांपैकी 2 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवलेले आहे। उर्वरित जे 10 जिल्हे राहिलेले आहेत त्या 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा बघणार आहोत, परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे। तर या बैठकीमधून सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना सक्षम बनवणे हेच आमच्या सरकारचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, मागील हप्ते आलेले नसतील, त्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत। त्यामुळे ज्यांना अर्धवट पैसे मिळाले असतील, ज्यांना जून हप्ता मिळालेला नसेल, जुलै हप्ता मिळालेला नसेल, ऑगस्ट हप्ता मिळालेला नसेल किंवा याच्या मागचे हप्ते म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अशा पद्धतीचे या महिन्यांचे हप्ते मिळालेले नसतील, त्या हप्त्यांचे सुद्धा पैसे विस्तांतर होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही।
तर बघा लाडक्या बहिणीनं लाडके बनवण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती होते. हे महत्त्वाची माहिती बघितलेली आहे. आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे सुद्धा वळूयात. बघा तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे. आता तुमचा वेळ घेणार नाही, थेट तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं 12 जिल्ह्यांपैकी 2 जिल्हे बघितले आहेत. उर्वरित 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो. परंतु हे 10 जिल्हे पाहण्या अगोदर 12 बँकांची यादी पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण सर्वात प्रथम या 12 बँकेमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होत आहेत. सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींना या 12 बँकेमध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत. परंतु ज्यांचं खातं SBI बँकेमध्ये असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल, तर या 2 खात्यांमध्ये तांत्रिक अडचण सुद्धा झालेली आहे. तर याच्यासाठी या बहिणींना एक काम करणं गरजेचं आहे. म्हणजेच ज्यांचं खातं पोस्टामध्ये असेल, SBI बँकेमध्ये असेल, त्या ठिकाणी एक काम करायचं आहे, तरच तुम्हाला पैसे विस्तार होतील. बघा आता 12 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे. बघा याच्यामध्ये पहिली बँक SBI बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक, त्यानंतर दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, पाचवी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, सहावी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, सातवी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, आठवी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, नववी बँक म्हणजे कॅनरा बँक, 10वी बँक म्हणजे ICICI बँक, 11वी बँक म्हणजे IDBI बँक आणि 12वी बँक म्हणजे HDFC बँक. बघा या 12 बँकेमध्ये पैसे येतील. परंतु पोस्टाचा एक प्रॉब्लेम झालेला आहे, SBI बँकेचा सुद्धा एक प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले नाहीत. जर तुमचं खातं पोस्टामध्ये असेल किंवा SBI बँकेमध्ये असेल तर तुम्ही एक काम करायचं आहे, तर मला समजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत की नाही. परंतु लाडक्या बहिणीनं त्या अगोदर जे उर्वरित 10 जिल्हे राहिलेले आहेत त्या 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो. बघा टोटल 12 जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा झालेली आहे. याच्यामध्ये पहिला जिल्हा मुंबई शहर, दुसरा जिल्हा मुंबई उपनगर, तिसरा जिल्हा पुणे जिल्हा, चौथा जिल्हा अमरावती, पाचवा जिल्हा अकोला, 6वा जिल्हा सोलापूर, 7वा जिल्हा सिंधुदुर्ग, 8वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, 9वा जिल्हा परभणी, 10वा जिल्हा बीड जिल्हा, 11वा जिल्हा धाराशिव जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर. बघा या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असावं, तुमच्या बँक खात्यासोबत पॅन कार्ड लिंक केलेलं असावं, बँक खात्याची KYC सुद्धा केलेली असावी, तरच तुम्हाला पैसे विस्तार होणार आहेत. बघा सध्याच्या स्थितीला जुलैचे 1500 रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहे. रक्षाबंधन पर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचे पैसे विस्तार होतील. रक्षाबंधनची वाळणी बहिणींना सुद्धा मिळणार आहे. बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा विस्तार होऊ शकतात.